दौंडमध्ये मी एस पीकडनं माहिती घेतली, ॲडिशनल एस पीकडनं माहिती घेतली. त्याच्यात पण बातमी कशी सोडता तुम्ही बघा, की एका महिलेला गोळी लागली, जखमी झाली. त्यांनी मला पुन्हा मी म्हणलं नीट तपासा, तिला कुठं दवाखान्यात नेलं का? ते म्हणले कुणीही जखमी झालेलं नाही. आम्ही व्यवस्थित माहिती घेतली. तिथं हवेत गोळीबार झाला तेव्हा ते बघून एक महिला तिथं बेशुद्ध पडली, परंतु तिला पुन्हा पाणी वगैरे देऊन शुद्धीवर आणलं. तिथं कुठलंही जखम कुणाला झालेली नाही आहे. त्या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका, अशा प्रकारच्या सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत. मी स्वतः गिल म्हणून तिथले एस पी आहेत, त्यांच्या संपर्कात आहे. तिथं बिरादार म्हणून ॲडिशनल एस पी आहेत, त्यांच्या संपर्कात आहे. त्यामध्ये जी नावं निष्पन्न होतील त्यांना अटक करा. ती कुणाशी संबंधित असू द्या. तुम्ही लगेच सांगितलं शंकर मांडेकरांचा तो भाऊ, तो सख्खा भाऊ नाही, तो चुलत भाऊ असण्याची शक्यता आहे. परंतु कुणीही असू द्या, त्यामध्ये त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचा तपास हे का घडलं, कशामुळं घडलं, का फायरिंग हवेमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्यांना तो त्यांच्याकडे लायसन आहे का, त्यांच्याकडे वेपन ठेवण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी तपासायला सांगितल्यात आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा. त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा, इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या आहेत.